एक हँड क्लॉथ ड्रायर मशीन आहे। जेव्हा एखादी महिला कपडे वॉश करते, आपला जो कपडा असतो तो पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो। ते कपड्याचं पाणी काढण्यासाठी, ॲब्झॉर्ब केलेलं पाणी काढण्यासाठी आपण एक मराठीमध्ये बोलतो की आपण ते कपडे पिळतो। छोटे कपडे असले तर ते आपण इझिली पिळू शकतो, पण जेव्हा ते मोठे कपडे असले ते पिण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त जण आपल्याला लावतात। तेच महिलांना ह्या टॉपिकवर मदत करण्यासाठी मी हे मॉडेल केलेलं आहे। यामध्ये एक गिअरबॉक्स अटॅच केलेला आहे। हे एक हुक गिअरबॉक्सला अटॅच केलेलं आहे। हे कपडे गुंतून कपडा फाटू नये त्यामुळे याला एक रबरचा पाईप लावलेला आहे। हे कपडा इथून अटॅच करायचा। हे वरती ॲडजस्टेबल ट्यूब आहे। हे ट्यूब कपड्याच्या लेंथनुसार ॲडजस्ट वर खाली कुठे ॲडजस्ट होतोय। हा आपला गिअरबॉक्स आहे। हा गिअरबॉक्सचा हँडल आहे। हा एक आउटलेट पाईप आहे। इथनं जे पाणी ते जमा होईल ते ट्रान्सफर करण्यासाठी आउटलेट पाईप, हा आउटलेट पाईप आपल्या पाण्याला टँकमध्ये देतो। हा एक टॅप आहे। त्या टॅपमध्ये प्युरिफिकेशनची सिस्टीम केलेली आहे। जेव्हा आपण हे हँडल फिरवणार, यू कॅन सी कपड्याने ॲब्झॉर्ब केलेलं संपूर्ण पाणी 100% कपड्यातून बाहेर येणार। आता हे बघा, आपले जे आउटलेट पाईप आहे त्याने कपड्याचं पाणी जाताना दिसतंय, ते टँकमध्ये जमा होणार आणि या टॅपद्वारे प्युरिफाय होऊन ते परत आपल्याकडे येणार, म्हणजे पाणी वेस्ट पण नाही होणार। माझं हे मॉडेल फुली इकॉनॉमिकल आहे, मॅन्युअली यूज होतो, प्रोडक्टिव्हली आहे आणि यूज करण्यासाठी कोणते पण मेकॅनिकल यूज नाही केलेलं आहे। थँक्यू।